आपल्याला हे जे प्लास्टिकच्या कव्हरमध्ये दिलेले कागद आहेत त्यातला श्री ज्ञानेश्वरी गौरव शेवटच्या पानावर आहे. इतक्या छोट्या अशी रचना आहे ती. त्याच्यात त्यांनी ज्ञानेश्वरी म्हणजे एक गंगा कशी आहे अमृताची ते सगळं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटची जी ओळ आपण अनेकदा म्हणतो ती त्यावेळेला वाचूया आणि अर्थ सांगूया. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा. एक लक्षात ठेवा, श्री ज्यावेळेला आपल्याला ज्ञानेश्वरी, गीता, भागवत किंवा महाराज गजानन महाराज, त्यावेळेला श्री आणि गजानन ह्याच्यात हे अंतर ठेवायचं नाही. एकच शब्द, दोन शब्द केले की आपली व्यक्ती होते. मग आपण म्हणतो ना श्री अमुक अमुक, ते ठीक आहे, पण इकडे श्री महाराज, श्री ब्रह्मचैतन्य महाराज, श्री गोंदवलेकर महाराज, श्री ज्ञानेश्वरी, बिलकुल एकच शब्द करायचा तो. हे लक्षात ठेवा. इथे केला आहे तसा श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा. हे सुकृताची जोडी तरीच विठ्ठले आवडी. ही संतांची वाणी आहे की आधीच्या जन्मात पुण्य केल्याशिवाय तुमच्या तोंडातून नाम येणार नाही किंवा या जन्मी तुमच्याकडून उपासना होणार नाही. या जन्मात मुक्ती मिळेल की नाही हे तुमच्या तळमळीवर अवलंबून आहे. तळमळ म्हणजे आस्था. जितका झपाटून मी नाम घेईन याच जन्मात सुद्धा मुक्त होईल. पण महाराजांनी काय सांगितलेलं, मी एकदा तुमचा हात माझ्या हातात घेतला की मुक्ती मिळेल तोपर्यंत किंवा तो रामाच्या हातात देईपर्यंत मी तो सोडणार नाही. आपण म्हणूया ना, या जन्मात महाराजांनी आपला हात धरला, मागच्या जन्माचं कशाला बघायचं. आता या जन्मात जर आपण सगळं प्रपंच वगैरे करून मिळालेल्या वेळात जरी उपासना केली तरी प्रगती होईल, पण मुक्ती मिळणार नाही. पुढच्या जन्मात आपण चांगलं असं काही शेवटी केल्यामुळे मनुष्य जन्म येईल आणि त्या मनुष्य जन्मात कोणत्या ना कोणत्या तरी स्वरूपात महाराज आपल्याला भेटतील आणि म्हणाले किती जन्म लागले तरी चालतील, मी तुम्हाला मुक्ती मिळवून दिल्याशिवाय किंवा तुमचा हात रामाच्या हातात दिल्याशिवाय मी थांबणार नाही. तुम्ही निश्चिंत असा. आपण निश्चिंत राहूया, पण याच जन्मात मुक्त होण्याचा प्रयत्न का नाही करायचा. एखादा खेड्यातला मुलगा हुशार असतो, तो म्हणतो मला होईल तितका मी अभ्यास करेन, मग पुढे रँक मिळेल की नाही, किती पर्सेंटेज मिळतील त्याची मी चिंता कशाला करू, पण मला शक्य आहे तेवढा मी अभ्यास करेन. तेवढं म्हणूया की आपण जेवढं शक्य आहे तेवढं आपण नाम घेऊया. महाराज म्हणतात रिकामा वेळ मिळेल तो सगळा नामात द्या. आता रिकामा वेळाची व्याख्या महाराजांनी केलेली नाही आहे, त्यावेळेला भरपूर रिकामा वेळ होता. आता आपलं जीवनच आपण इतकं गच्च करून टाकलेलं आहे, रिकामा वेळच मिळत नाही आपल्याला. दुसऱ्यासाठी मिळतो पण स्वतःसाठी मिळत नाही. शोकांतिक आहे. तुम्हाला जर सांगितलं रोज 13 मिनटं आपण प्राणायाम करूया, वेळ नाही मिळत, ही आपली तक्रार आहे. रोज 10 मिनटं स्तोत्र म्हणूया, वेळ मिळत नाही. आपल्यासाठी, आपल्या कल्याणासाठी आपल्याला वेळ नाही. आपल्या अकल्याणासाठी म्हणजे व्यसनं, मित्रांची संगत, मोबाईलवर बोलणं, टी व्हीवरचे कार्यक्रम, हे या काही कल्याण नाही आहे. फार अकल्याणासाठी आपण सगळे प्रयत्न करतो. म्हणून मागे एक वाक्य आपण म्हणलं होतं, आज पुन्हा लक्षात घ्या की जगातला वर्स्ट टेररिस्ट इज माय सेल्फ, अगेन्स्ट माय सेल्फ. हे लक्षात ठेवा. बाकीचे टेररिस्ट दुसऱ्याला नष्ट करतात, पण मी असा अतिरेकी आहे, अशी जीवनशैली निवडलेली आहे की मी माझाच नाश करतो एक, आणि नाश जरी केला नाही तरी विकास करण्याचा पुरेसा प्रयत्न करत नाही. आपल्यापैकी किती जण सकाळी 4 वाजता उठतात हा प्रश्न, आणि गेली कित्येक वर्ष आपण संकल्प करतोय. आपण म्हणजे तुम्ही करत नाही, यात तुमच्या वतीनं मी करतोय संकल्प, आणि महाराज मला उठवतात. हेही लक्षात ठेवा. उठणं म्हणजे उठून बसणं, आंघोळ करणं बिलकुल नाही आहे. ज्यांना बसण्याचाच त्रास आहे त्यांनी जागं व्हायचं. आवश्यक असेल तर चूळ भरा, महाराजांनी सांगितलं आहे. गादीत झोपून नाम घेतलं तरी चालेल, पण गाडीत झोपून म्हणजे गाडीत पडून असं झोपून नाही. जागं राहा ना. आणि जागं राहायची एकदा सवय राहिली की मग झोपला काय, बसला काय, उठला काय, अगदी महत्त्वाचं आहे. म्हणून काम करताना नाम ही अत्यंत छान सवलत आपल्याला सद्गुरूंनी दिलेली आहे. मग आपली तक्रारच नसली पाहिजे. वेळ मिळत नाही म्हणजे काय, 24 तास वेळ आहे. महाराज म्हणतात झोप येण्याच्या क्षणापर्यंत नाम घ्या आणि जागे झाल्याच्या क्षणापासून नाम घ्या. झोपेत नाम चालवण्याची जबाबदारी माझी, पहिलं वाक्य. आणि दुसरं,
त्याचा तुम्हाला प्रत्यय दिल्याशिवाय मी राहणार नाही. नाही तर झोपेत नाम चालू आहे, याला काय अर्थ आहे? कुणीतरी सांगेन का तुम्ही झोपेत बडबडत होता, काय बडबडत होतो? श्रीराम जय राम जय जय राम किंवा राम 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 म्हणत होता. हा प्रत्यय दिला कोणी? हा प्रत्यय दिला महाराजांनी. दुसरे जण सांगतात, कारण जो माणूस घोरतो तो कधी कबूल करत नाही मी घोरतो. कारण आपण म्हणतो की झोप आल्याशिवाय घोरणं होत नाही, आणि झोप आल्यावर मी घोरतो हे मान्य करत नाही. जरी तुमचं घोरणं रेकॉर्ड करून तुम्हाला ऐकवलं तरी जवळजवळ सगळ्यांचं घोरणं सारखंच असतं, पॅटर्न निराळा असेल परंतु एरवी सारखंच असतं. आणि म्हणून मी माझं आहे कशावरून, आणि कोर्टात तर ते मान्य करणारच नाहीत ना, हे यांचं घोरणं आहे म्हणून. म्हणून तसं माझं झोपेतही नाम चालू आहे हे मला कसं कळणार? महाराज म्हणाले मी त्याचा प्रत्यय म्हणजे प्रचिती म्हणजे अनुभव तुम्हाला देईन, दुसऱ्या कुणाकडून तरी देईन. किंवा अरे काल झोपताना नाम घेत होतो, कशी झोप लागली कळलंच नाही, आणि उठल्यापासून नाम श्रीराम जय राम जय राम श्रीराम जय राम आपोआप सुरू झालं, म्हणजे मध्ये चालू होतं. हा प्रत्यय मला मिळालेला, हे लक्षात घ्या. म्हणून सांगितलेलं आहे की ज्ञानेश्वरी अमृतंगा बहुत सुकृते लाभली जगा. जगातल्या लोकांनी खूप पुण्य केलं म्हणून ज्ञानेश्वरी ही अमृतगंगा आपल्याला लाभली. लक्षात घ्या. दुसऱ्या कोणत्या देशात एवढे ग्रंथ निर्माण झाले? तो संत आहेत तिकडे, पण बायबल एके बायबल, कुराण एके कुराण, अवेस्ता झेंड अवेस्ता झोरोस्ट्रियन आहे त्यांचा ग्रंथ तेवढाच. ओल्ड टेस्टॅमेंट गॉस्पेल ज्यूंचं गॉस्पेल एके गॉस्पेल. आपल्याकडे किती ग्रंथ आहे तो. नुसते संस्कृतमध्ये नाहीत, आपल्या प्रत्येक राज्याची भाषा आहे आणि त्या भाषेत ग्रंथ आहे, ओरिजिनल ग्रंथ. संतांचं काव्य, संतांचं वाङ्मय केवढं रिच आहे. आपण आपल्या सगळ्या राज्यातले जर ग्रंथ ठेवले धार्मिक आध्यात्मिक, केवढा ढीग होईल. विचार करा, एवढं भाग्य कुठल्याही लाभलं. मग बहुत सुकृते लाभली जगा. जगा का म्हणलेलं आहे? आता गंगेत स्नान करायला जगातले लोक येतात की, म्हणजे गंगेचं जे पावित्र्य आहे, गंगेचं जे महात्म्य आहे ते सर्व जगासाठी आहे. अगदी लक्षात घ्या. लक्षात घ्याने मान्यच करा की गंगा ही फक्त भारतासाठी नाही, फक्त हिंदूंसाठी नाही, गंगा जगासाठी आहे. आता इथे कुठली म्हणले? ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी अमृताची गंगा आहे, ती गंगा पाण्याची गंगा असेल. मग ज्ञानेश्वरी अमृतगंगा बहुत सुकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा अंग प्रत्यंगा जीवाची. अंतरंग अंग प्रत्यंग म्हणलं की अंग झालं. आपण अभ्यंग स्नान करतो ते अंगाचं स्नान. अभ्यंग स्नान म्हणजे कपाळ करू, डोळे करू, दिवाळीचं स्नान करतो ना, कान वगैरे प्रत्येक अवयवाला आपण स्वच्छ करतो, त्याला अभिअंग स्नान. अभिअंग म्हणजे सगळी अंग पवित्र करूया, अभ्यंग. आणि अंग प्रत्यंग म्हणजे काय? माझं शरीर. मग अंतरंग म्हणजे काय? तेच सांगतो तुम्हाला. डोळे ज्ञानेश्वरी स्वच्छ करते म्हणजे पाण्यानं नाही, विचारानं चिंतनानं म्हणजे दृष्टी बदलते. कान ज्ञानेश्वरी स्वच्छ करते म्हणजे ग्रंथ कसे ऐकायचे श्रवण किंवा श्रुती सुधारते. जिभेवर संस्कार ज्ञानेश्वरी घडवते म्हणजे कुठलंही अन्न मला गोड लागतं, रुची बदलते ज्ञानेश्वरी. आणि मुख्य म्हणजे वाणी बदलते ज्ञानेश्वरी. ज्ञानेश्वरी वाचायला लागल्यानंतर शिवी वगैरे सोडाच, अपशब्द, वाईट शब्द, कठोर शब्द तोंडातून बाहेर नाही पडणार. त्याचा ज्ञानेश्वरीचा अभ्यास आहे, त्याची खरंच वाणी सुधारते. जो योगाचा अभ्यास करतो त्याचा आवाज सुधारतो, जो ध्यानाचा अभ्यास करतो त्याचं चालणं फिरणं सगळं सुधारतं. हे आणि ते इतर मान्य करतात. तर 2-3 वर्षांनी मित्राला, अरे तू किती आता शांत बोलतोस, तू किती शांत झाला आहेस, त्यांना तो फरक कळतो. आणि म्हणून अंतरंग आणि अंग प्रत्यंग. अंग प्रत्यंग म्हणजे डिफरंट पार्ट्स ऑफ माय बॉडी, पण त्यांचं अंतरंग म्हणजे डोळ्याचं अंतरंग दृष्टी, कानाचं अंतरंग श्रवण, जिभेचं अंतरंग रुची, बोलतात जिभेचं अंतरंग वाणी ही स्वच्छ करते. केवढा अर्थ आहे? गंगा बाहेरून स्वच्छ करेल. हे गंगेत जे डुबकी मारायला गेलेले आहेत त्यांना समाधान त्यांच्या मनाच्या श्रद्धेवर अवलंबून आहे. नुसती गंगा स्वच्छ करणार नाही आहे, जास्तीत जास्त शरीर स्वच्छ करेल. मन स्वच्छ करायचं असेल तर त्या आस्थेनं, त्या भक्तीनं, त्या श्रद्धेनं मी गंगेत स्नान केलं पाहिजे. भक्तिभावे करिता स्नान निर्मल होय अंतःकरण, जीवासी परम समाधान. हे पुढचं तर काय? साक्षात दर्शन श्री शिवाचे.
आता शिवरात्र येते ना, महाशिवरात्र, शिवरात्र दोन प्रकारची, एक आतली आणि एक बाहेरची. हे आतली सांगतात शिवरात्र साक्षात दर्शन श्री शिवाचे. बाहेरची शिवरात्र कशी, ज्याच्या जाहिराती सध्या चाललेल्या आहेत, भांग प्यायची. आणि हिंदी चित्रपटात तर ते गाणं सगळ्यांना माहीत आहे, जय जय शिवशंकर काटा लगेना कंकर. म्हणजे काट्यावर पाय पडला कळत नाही, दगडावर पाय पडला कळत नाही, कारण भांगेचा एवढा परिणाम आहे. शुद्धीच गेलेली आहे तर काय कळणार. मला ॲनेस्थेशिया दिल्यानंतर शरीर कापलं तरी कळत नाही. हे जय जय शिवशंकर हे शिवाच्या नामानं नाही, ओम नमः शिवायच्या जपानं नाही, शिवाच्या ध्यानानं नाही, तर भांग प्यायल्यामुळे. आणि भांग म्हणजे अफू वगैरे सारखा पदार्थ ती त्या दिवशी अलाउड आहे. आणि एरवीसुद्धा तुम्ही जर गेलात ना शंकराच्या ठिकाणी तर हे मिळतात म्हणून तरुण लोक शंकराला जातात, तिथे भांग वगैरे मिळते म्हणून. तिथे गांजा चरस सहज उपलब्ध आहे आणि अगदी तुम्हाला तो ड्रग्ज शंकराच्या ठिकाणी मिळतात. 12 ज्योतिर्लिंग जर तुम्ही बघितली, एखाद दुसरा अपवाद सोडला तर सगळीकडे तरुण. सर येणार का त्र्यंबकेश्वरला? मला विचारतो, अरे तुला त्र्यंबकेश्वरचं स्पेलिंग माहीत आहे का? नाही नाही, पण नाशिकच्या जवळ आहे, जाणार आहे. मला माहीत आहे हा ड्रग्ज. म्हटलं आल्यानंतर माझ्याकडे. त्यावेळी माझ्या मित्राकडे होतो. आले, हाय मस्त पिऊन आले नवरा बायको. आता दुसऱ्या दिवशी व्यायामची शक्ती एवढी झाली, त्याला काही वजनदार मिळालं नाही. सिलेंडर जो भरलेला होता ना, लावलेला नव्हता, भरलेला होता, तो सिलेंडर उचलून तो करायला लागला. आणि सिलेंडर खाली ठेवल्यानंतर आवाज झाला आणि उठलो. हे तो सिलेंडर उचलतो, कारण ती जी शक्ती आहे ना ती त्या भांगेनी चरसानी आलेली आहे. जसा भार आल्यानंतर माणूस 4-5 माणसांना सुद्धा फेकून मोठे मोठे दगड उचलून टाकतो, भार आलेला आहे. ती त्याची ओरिजिनल शक्ती नाही आहे, ती त्याची शुद्ध शिवशक्ती नाही आहे, ती अशिवशक्ती आहे, अपवित्र शक्ती आहे. आणि आपण म्हणतो अनैसर्गिक शक्ती आहे. म्हणून शिवम भूत्वा शिवम यजेत, शिव बना आणि शिवाची पूजा करा. किती सुंदर सूत्र आहे. म्हणजे तुम्हाला महाराजांची पूजा करायची तर महाराज बना. तर महाराज बनायचं म्हणजे काय? महाराजांना आवडतं ते करायचं. सख्य भक्ती सांगितली. माझा मित्र, माझा सखा, माझा बंधू कोण, जो मला आवडतो ते करतो आणि मला आवडत नाही ते टाळतो, मग महाराज बनायचं. आणि मग महाराजांची अशी पूजा करता करता बाकीच्या सगळा आपण जो फापट पसारा करतो तो कमीत कमी करायचा. रोज 10 स्तोत्र आणि 5 आरती म्हणल्याशिवाय माझी पूजाच होत नाही. तर महाराजांचं व्हायचं ना तुला, 2 स्तोत्र आणि 2 आरती म्हण ना, एक त्या दिवसाची आणि एक तुझ्या कुलदेवतेची. आता गणपती आणि शुक्रवारी देवीची 2च आरती म्हण, उरलेल्या वेळात नाम घे. महाराजांचं व्हायचं ना तुला. महाराज काय सांगतात ते न कळता बाकीचं सगळं करायचं. 10 स्तोत्र, 5 आरत्या, नैवेद्य, ह्याच्यातच वेळ घालवायचा. आणि स्वतःला सांगायचं काय, मी उपासना करतो. ही उपासना नाही आहे, ही बाहेरची पूजा आहे, अर्चना आहे, जास्तीत जास्त आराधना आहे. हे बाहेरचं आहे. आतली आराधना, आतली अर्चना, आतली उपासना, आतली तपश्चर्या, आतली साधना करायला कुठलंही साधन लागत नाही, लक्षात ठेवा. आणि इकडे पूजेला शुक्रवारी म्हणजे चणे आणले पाहिजेत, शनिवारी म्हणजे हे कसलं आहे, हे बाहेरचं झालं सगळं. ज्या वेळेला मला साधन, साहित्य किंवा एजंट लागतो, भटजी हा एजंट आहे, त्याच्याशिवाय मला करता येत नाही. अरे मी आतली पूजा करणारे, मला एजंटची गरज नाही. मी आतली पूजा करणारे माणसं, मला द्रव्याची गरज. द्रव्य म्हणजे हळद कुंकू वगैरे काही नाही, ते आतूनच मी वाहणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणून अंतरंगीची उपासना. आणि सांगितलं ना, पावन करी अंतरंगा, मानस पूजा करा, मानस स्नान करा. परवा एक अगदी गंभीर होऊन मला विचारत होता की आता जर मला जाता आलं नाही 26 तारखेपर्यंत त्या स्नान करायला तर काय. म्हणलं 144 वर्षांनी जा. पुढचा आहे ना हा महाकुंभ, तो बघायलाच लागला माझ्याकडे. मी इतक्या लाईटली त्याला सांगितलं काही हरकत नाही, पुढच्या महाकुंभाला जा 144 वर्षांनी. तो म्हटला नाही सर, मला सांगितले सगळ्यांनी जा. मी म्हटलं एक लक्षात ठेवा, निरनिराळे अकाउंट्स आहेत ना त्या पावन कुंभाचे, त्या त्रिवेणी संगमाचे, ते निरनिराळे बसलेले आहेत. असं माहोल मनात तयार करा आणि मला 3 दिवसांनी 3 दिवस हे करा आणि 3 दिवसानंतर मला फोन करा. गेल्या वांतेच्या उपासनेला 9 तारखेला भेटला, त्याला एवढा रिलीव्ह झाला. पण लक्षात ठेवा,
माहोल सध्या जो आहे, तुम्ही चित्र बघता, टी व्ही बघता, मुद्दामून गुगलवर अगदी जवळचे शॉर्ट्स बघा तुम्ही, आणि हे पाणी आहे, इथे 3 नद्या एकत्र झालेल्या आहेत, इथे चांगला आकाशातलं कॉन्स्टेलेशन म्हणजे नक्षत्रांची रचना आहे. मी मनात भाव निर्माण केला आणि मी आंघोळ केली. 3 दिवसांनी मला फोन करा. समाधान वाटलं. म्हणलं आता 144 वर्षांनी जायची गरज नाही. हे मानस स्नान इतकं उत्कट होऊ शकतं. महाराजांच्या चरित्रात 2 अनुभव आहे. एक जण म्हणते, आई ते सगळे डॉक्टर झाले, सगळे वैद्य झाले, याची सर्दीच बरी होत नाही आहे. महाराज म्हणाले, 3 महिन्यापूर्वी तो आला होतास ना? हो. मी तुला सांगितलं होतं ना गंगेत स्नान करायचं म्हणून? हो म्हणाला. तुम्ही मला मानस स्नान करायला सांगितलं होतं. मी रोज मनाने काशीला जातो, नंतर घाट उतरतो, हे सगळं करतो. उद्यापासून बंद कर म्हणाले. तो इतका महाराजांवरची श्रद्धा त्या मुलाची, गंगेत एवढं थंडी असो काही असो, हा गंगेत जाऊन स्नान करत होता, मानस स्नान करत होता. सर्दी शरीराला झाली आणि ती बरी होत नव्हती. ज्यावेळेला स्नान थांबव म्हणलं, सर्दी बरी झाली. दुसरं उदाहरण, हे तर जास्त चांगलं उदाहरण आहे. ते म्हणाले की भेटले नाहीत आम्हाला. कोण? शास्त्री बुवा. कोण शास्त्री बुवा? म्हासुर्णेकर शास्त्री. आत्ता तर समोरून गेले की. नाही, मला 3 दिवस ते भेटलेले नाहीत. नंतर ते आंघोळ करून आले. त्यांना ऐकू द्या, तुम्हाला म्हासुर्णेकर शास्त्री दिसले का या दिवसात? भेटले का या दिवसात? सगळी मग हे काय नाही म्हणाले, मला नाही भेटले ते. त्यांनी पायावर लोळण घालून नमस्कार केला. महाराज, गेले 3 दिवस मी तुमची मानसपूजा करत नाही आहे, मी तुम्हाला मनात भेटत नाही आहे. ही भेट महाराज म्हणतात ते. हे महत्त्वाचं आहे. व्यासांची आपण उदाहरण गोष्ट ऐकली होती की व्यास आलेल्या रात्रभर चालत आहेत आणि एका ठिकाणी आल्यानंतर ती यमुना पार करून पलीकडे जायचं. यमुनेला दुथडी पूर आलेला आहे. अशा वेळेला काही गवळणी थांबल्यात. म्हणाले, नावाडी नाव घालायला तयार नाही आणि आम्हाला काही पोहायला येत नाही आणि केवढा पूर आलेला आहे. तुम्ही ऋषी दिसता, योगी दिसता, आम्हाला पलीकडे न्या ना. ते म्हणाले, रात्रभर चालण्याने मला एवढी प्रचंड भूक लागलेली आहे. तुमच्याकडे हो, माझ्याकडे हे दूध घ्या, हे लोणी घ्या. कोणी दूध दिलं, कोणी लोणी दिलं, कोणी दही दिलं, कोणी तूप दिलं. व्यासाने खाल्लं, ढेकर द्या. म्हणाले, आता चला, आता मी प्रार्थना करतो, डोळे मिटाव. आणि व्यासाने प्रार्थना केली की हे यमुने, हे माते, आज सकाळपासून मी जर उपाशी राहिलेलो असेल तर आम्हाला मार्ग दे. आणि नंतर पूर कमी झाला, त्यांना मार्ग मिळाला, त्या पलीकडे आल्या. आणि नंतर म्हणायला, विचारू का, तुम्ही खोटं बोललात. आमच्या ढेकर तर तुम्ही खाल्लं, ढेकरसुद्धा दिलात. आणि तुम्ही काय सांगितलं, सकाळपासून उपाशी असेल तर. आणि तिने मान्य कसं केलं यमुनेनं? ते म्हणाले, तिला कळलं मला काय म्हणायचं ते. माणसाच्या 2 भूका असतात, एक शरीराची असते आणि दुसरी मनाची किंवा बुद्धीची किंवा चित्ताची असते. मनाची भूक म्हणजे काय? अरे काहीतरी वाचन कर, काहीतरी ध्यान कर, काहीतरी नाम घे, कुठला तरी नित्य नियम कर. ही आतली भूक आहे. बुद्धीची भूक म्हणजे वाचन, चर्चा करा, चिंतन करा, काहीतरी लेखन करा. ही बुद्धीची भूक आहे. आणि चिंतनाची भूक म्हणजे डीप चिंतन किंवा ध्यान, कॉन्टिम्प्लेशन अँड मेडिटेशन. हे 2 शब्द बाबा नेहमी वापरा. कॉन्टिम्प्लेशन म्हणजे चिंतन आहे आणि मेडिटेशन म्हणजे ध्यान आहे. हे चित्ताची भूक भागते. ही आतली भूक माझी भागलेली नाही आहे. रात्रभर मी चालत होतो, तुमच्या समोरच मी ते खाल्लं. मी सकाळी आंघोळसुद्धा केलेली नाही आहे. माझी स्नान, संध्या, ध्यान सगळं राहिलेलं आहे, म्हणून मी उपाशी आहे. त्यावेळेला त्या म्हणाले की ते काय आम्हाला सगळं कळत नाही, पण आम्हाला वाट मिळाली. बरं झालं, आम्ही आता जातो, संध्याकाळपर्यंत पाणी ओसरलेलं असेल. हो म्हणाले, ओसरेल. कल्पना करा, भूक चित्ताची आहे, म्हणजे आतली भूक आहे आणि बाहेरची भूक आहे. बाहेरची भूक भागवायला इतक्या रेसिपीज आहेत, इतक्या निरनिराळ्या कुकिंग स्टाईल्स आहेत, इतके निरनिराळे मसाले आहेत आणि इतकी निरनिराळी आउटलेट्स आहेत. तुम्ही जर परवरीला गेलात ना तर जास्तीत जास्त दुकानं खाण्याची आहेत आणि त्याच्यानंतर दुकानं फार्मसीज आहेत. खाल्ल्यानंतर फार्मसी पाहिजेत की हो. हे खा, ते खा, ते खा. असं जगाच्या पाठीवरचं कुठलं दुकान नाही आहे किंवा पदार्थ नाही आहे ज्याचं दुकान किंवा एखादा छोटंसं आउटलेट परवरीला नाही आहे. भयंकर आहे ते सगळं. पण तेवढ्याच फार्मसी आहे. विचार करा तुम्ही, अतिरेक कोण करतं? मला कुणीही बोलवत नाही, पण मी जातो, खातो. हे नवीन निघालेलं आहे, हे खाऊया, तिकडे नवीन निघालेलं आहे, तिकडे खाऊया, हे मी करतो, लक्षात ठेवा. आणि मग माझा सगळा आतला तोल जातो.
आपण सांभाळते नाही. हां, आग्रहामुळे सकाळी खाल्लेलं आहे, रात्री बिलकुल खायचं नाही, लंघन करायचं, हे माझ्या हातात आहे ना, मी करत नाही ते. आणि म्हणून म्हटलं की माझ्या अतिरेकी मीच आहे माझ्या विरुद्ध, आणि माझ्या विरुद्ध अतिरेकी असल्यामुळे त्याचा त्रास कोणाला होतो? लग्न केलं असेल तर बायकोला, मुलाला, संसाराला त्रास होतो. हा अतिरेकी दारूच पीत राहतो, भांगच घेत राहतो आणि म्हणे जय जय शिव शंकर, काटा लगेना कंकर. ही महाशिवरात्र नाही आहे. एक लक्षात घ्या, दर महिन्याला शिवरात्र आहे. कुठल्या तिथीला ते पंचांगात बघा, कॅलेंडरमध्ये बघा, भिंतीवर आहे ना कॅलेंडर, दर महिन्याला शिवरात्र आहे. माघ महिन्यातली शिवरात्र तिला महाशिवरात्र म्हणतात. एकादशी दर महिन्यात आहे, पण शुद्ध कार्तिक आणि शुद्ध आषाढी एकादशी महा एकादशी आहे. संक्रांत प्रत्येक महिन्यात आहे, तिथी काढून बघा. आणि ती संक्रांत मकर संक्रांत ही सगळ्यात महत्त्वाची आहे. आपण 14 जानेवारीला करतो ते. प्रदोष प्रत्येक महिन्यात आहे. प्रत्येक, हे विचार करा, यात प्रत्येक तिथीला काही ना काहीतरी महात्म्य आहे, कुठला ना कुठला तरी देव आहे आणि त्याची विशिष्ट प्रकारांनी पूजा आहे. शंकराची सगळी पूजा संध्याकाळी सांगितलेली आहे. आणि तशीच लक्ष्मीची पूजा सकाळी नाही करत आपण. अगदी कुठे निरनिराळ्या लक्ष्मीची व्रतं करतात, शुक्रवारी पूजा करतात, मार्गशीर्षमधल्या गुरुवारी पूजा करतात आणि त्याला निरनिराळ्या लक्ष्मी, वरदलक्ष्मी वगैरे अशी नावं देतात. संध्याकाळची पूजा आहे. सगळ्यात लक्षात घ्या, दिवाळीतलं जे लक्ष्मीपूजन आहे ते रात्री करतो आपण, आणि मुख्य म्हणजे ते अमावस्येला करतात. आणि लक्ष्मीचं वाहन घुबड आहे की ज्याला फक्त रात्री दिसतं. लक्ष्मीचा अंधाराशी काय संबंध आहे? विचार करा ना. ऋषींनी काहीतरी विचार करून हे ठरवलं आहे. मी नुसतं ते करायचं नाही. वरदलक्ष्मी सगळ्यांनी जर केलं आहे व्रत, अनेक जण करतात, ते सगळे जर श्रीमंत झाले तर कठीण आहे. वरदलक्ष्मीची पुस्तकं छापून एक व्यक्ती मात्र श्रीमंत झाली, पब्लिशर, आणि तो आमच्या ओळखीचा आहे. त्याला म्हटलं, वरदलक्ष्मी तुला पावली, करती का रे बायको, वेळ कुठे? कारण इतका पैसा आमच्याकडे, ही पार्टी, किटी पार्टी, निटी पार्टी, विटी पार्टी चालू आहे. तिला वरदलक्ष्मीचं व्रत करायची गरजच नाही. मी पुस्तकं छापली, आय फूल्ड लॅक्स ऑफ पीपल, पर्टिक्युलरली विमेन, आणि मी श्रीमंत झालो. वरदलक्ष्मी मला पावली. आता अनेक जण करतात, करत राहा, त्याच्यात वाईट काही नाही आहे. पण वरद म्हणजे काय, लक्ष्मी म्हणजे काय, तिचं व्रत संध्याकाळी का करायचं याच्यावर विचार करा ना. मग लक्ष्मी म्हणजे पैसा नाही आहे तुम्हाला कळेल. लक्ष्मी म्हणजे वेल्थ, आणि आरोग्य म्हणजे हेल्थ आणि वेल्थ. पूर्वी आपण शुभं करोति कल्याणम आरोग्यम धन संपदा, धन वेल्थ आणि आरोग्यम हेल्थ, धन संपदा वेल्थ. हेल्थ इज वेल्थ, आरोग्यम धन संपदा. हे लक्षात घ्या. आम्ही नुसतं पाठ करत गेलो, मुलांना नुसतं पाठ करायला शिकवलं, आणि तुम्हाला तो जर एखाद्या दिवशी म्हणलं नाही पाठ केलेलं तर पाठीत लाथ मारी. हे पूर्वीच्या शिक्षा होत्या. आई. आणि नंतर 5व्या दिवशी पोर म्हणतं, आज बाबांनी लाथ मारली, मला दुखलं नाही. याला कोडगेपणा म्हणतात, की इतका थिक स्किन्ड मी झालेलो आहे, मार खाऊन हाताचं कातड एवढं थिक झालेलं आहे की मला छड्या लागत नाही, आणि म्हणून मी अभ्यास करतच नाही. मी काय वेडा आहे काय? मला शिक्षेचा काही प्रभावच पडत नाही. आणखीन मारणारा थकतो. हे का मी तुम्हाला सांगितलं? उपासना आतली झाली पाहिजे, उपासना मनाची झाली पाहिजे, आणि ज्ञानेश्वरीचा अभ्यास आतला झाला पाहिजे. ज्ञानेश्वरी झाल्यानंतर मी दोघांची सांगते, ज्ञानेश्वरीचे प्रख्यात व्याख्यात आहे, त्यांच्या हाताखाली ज्ञानेश्वरीवर PhD केल्या. मुलगा पडला, बोटीवर होता काम करत, पडल्यानंतर यांना एवढा शॉक लागला, ओळीनं काही दिवस आम्हाला जावं लागत होतं त्यांचं काउन्सेलिंग करण्यासाठी. हा कसला अभ्यास आहे? काय सुंदर, सत्यम शिवम सुंदरम सारखी प्रवचनं, अत्यंत व्याख्यानं, प्रवचन शब्द आवडायचा नाही त्यांना, व्याख्यानं वगैरे सगळं अभ्यास, लेख. पण ज्ञानेश्वरी कुठे? आश्चर्य. आणि दुसरे कीर्तनकार जे नुकतेच गेले, हजारो लोक त्यांच्या कीर्तनाला असायचे, नाव सांगत नाही. त्यांचा मुलगा माईक ॲडजस्ट करताना शॉक बसला आणि त्यांच्या देखत मेला. ज्ञानेश्वरी आहे ही. मी सांगतो ना ज्ञानेश्वरी, हो काय ज्ञानेश्वरांची इच्छा, गेला ज्ञानेश्वरांकडे, काही हरकत नाही, मी ज्ञानेश्वरी आजसुद्धा करणार आहे, असे म्हणणारे गुरुदेव रानडे, असे म्हणणारे आपले महाराज. त्यांच्याकडे होतं ना, महाराज जाणार होते जेवायला, मुलगा मेला, तर मुलाला आत ठेवलं आहे प्रेत,
आणि महाराजांना तसं पाठवायचं नाही म्हणून महाराज म्हणाले, बाळ कुठे? नाही, बाळ झोपले, उठवूया ना त्याला. आणि त्याला उठवलं महाराजांनी. म्हणाले, मी तुझा हे बघत होतो, केवढी शक्ती आहे ती, की मुलगा आत गेलेला आहे तरी महाराजांना बोलवलेलं आहे, ते जाता कामा नयेत. नाहीतर मुलगा मेला म्हणजे सुटक, हे लक्षात ठेवा. मग आम्ही सुटकात महाराजांना कसं बोलवू? नाही आहे. महाराज येणं, महाराज सगळ्यांना जेवण देतात, अन्नदान, महाराजांना अन्न देणं किती अत्यंत पवित्र आहे. झोपवलं, महाराजांना ते कळलं. बाळाला उठवूया म्हणायला महाराज गेले, त्यांनी बाळाला उठवला आणि आणले. विचार करूया आपण. म्हणून आतली उपासना, हे परत मी वाचतो, लक्षात ठेवा. श्री ज्ञानेश्वरी अमृतगंगा, बहुत सुकृते लाभली जगा, पावन करी अंतरंगा, अंग प्रत्यंगा जीवाच्या, भक्तिभावे करिता स्नान, निर्मल होय अंतःकरण, जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे. क्लायमॅक्स काय? साक्षात दर्शन, म्हणजे प्रत्यक्ष दर्शन. आणि श्री शिवाचं म्हणजे काय? तुम्हाला डमरू घेतलेला शंकर, त्रिशूळ घेतलेला शंकर, नंदी पुढे असलेला शंकर, इकडे पार्वती असलेला शंकर, इकडे गणपती, इकडे कार्तिकेय असलेला, गणपतीच्या शेजारी उंदीर आणि कार्तिकेय, अशा शंकराचं तुम्हाला दर्शन पाहिजे? वेडे आहात. कारण हे काय लावलं, झालं दर्शन, ऑफ ऑफ. किती वेळ दर्शन होणार आहे तसलं? कायम तसल्या दर्शन होणार आहे. तो भ्रमच मनातून काढून टाका. मला महाराजांचं दर्शन पाहिजे. महाराजांनी सांगितलेलं आहे की जेथे नाम तेथे माझे प्राण ही खूण सांभाळा. जिवंत ठेवा मला. तुमच्या श्वासातल्या नामात, त्यातून निर्माण होणाऱ्या प्राणशक्तीत मी आहे. मला पाहिजे ना, तो अनुभव घ्या. असले महाराज दिसले मला. काय माझ्यात बदल झाला, मी नाचायला लागलो, हा हा महाराज दिसले, चांगला आहे. तो अनुभव तात्कालिक. माझ्या रागात बदल नाही, माझ्या लोभात बदल नाही, माझ्या कामवासनेत बदल नाही, माझ्या करप्ट नेचरमध्ये बदल नाही. काय त्या दर्शनाचा उपयोग आहे सांगा बरं? म्हणून दर्शन म्हणजे विचार, चिंतन. दार्शनिक म्हणजे फिलॉसॉफर. 6 दर्शनं म्हणजे 6 फिलॉसॉफीज. दर्शन म्हणजे पाहणं नाही, बघणं नाही आहे. जायचं, दर्शन घेतलं, छान दर्शन झालं, आणि मूर्तीचं दर्शन झालं, छान. बघा तुम्ही, मूर्तीचं सुद्धा नीट दर्शन होत नाही. पुढे, जीवासी परम समाधान, साक्षात दर्शन श्री शिवाचे, जीवा शिवाचे होता भेटी. हे महत्त्वाचं पूजेचं तत्व आहे ना. मी दत्तात्रेयाची पूजा करता करता दत्तच झालो. ही आरती आहे ना, दत्त दत्त ऐसे लागले ध्यान, हरपले मन झाले उन्मन, मी तू पणाची झाली बोळवण. बोळवण म्हणजे सेंड ऑफ. हेच सांगितले, जीवा शिवाची होता भेटी. जीव आणि शिव, मी तू पण गेलंच, उरला फक्त तू शिवा. आणि मग जीव आणि शिव यांचं मिलन झालं. हे भेद होता तो गेला. मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी. हे जरा तुम्हाला अवघड वाटेल, ही त्रिपुटी आहे. आत्ता लक्षात ठेवा, मी वक्ता, तुम्ही श्रोता, आणि मध्ये प्रवचन. वक्त्याला महत्त्व आहे का? नाही, विसरून जा. श्रोत्यानं महत्त्व विसरून जा. प्रवचन लक्षात ठेवा. इथून बाहेर गेल्यानंतर प्रवचनातला एखादा विचार, प्रवचनातला एखादा दृष्टांत, आणि त्या वेळेला केलेला संकल्प, मी बदल घडवणार माझ्यात, हे लक्षात राहिलं पाहिजे. म्हणून ज्ञाता ज्ञेय ही त्रिपुटी मावळते. ज्ञाता, ज्ञेय आणि ज्ञान. ज्ञाता म्हणजे जाणणारा, ज्ञेय म्हणजे जे जाणायचं आहे ते, आणि ज्ञान म्हणजे प्रत्यक्ष जाणणं. हे मावळलं पाहिजे, सगळं गेलं पाहिजे, फक्त उरलं पाहिजे काय? उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. बघा, मावळोनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहम भाव प्रतीक. सोहम ध्यान हे त्यांचं आहे. त्यांची जी काही प्रवचन आहेत, विशेषतः माधवनाथांचे, ज्ञानेश्वरीची ज्ञानकिरणे असं नाव आहे. आपल्या महाराजांचं जसं शेवटी नाम घ्या, तसं त्यांचं सोहम ध्यान करा. आणि तुम्ही जर पावसला गेलात, त्यांचा मंत्र ओम राम कृष्ण हरी, आणि शांत बसा आणि मनात स्वतःला सांगा, सोहम सोहम, मी तो आहे, तो मी आहे, मी महाराज आहे, महाराज मी आहे. अवघड आहे का? अवघड आहे हो. सुरुवात करायला काय? पंढरपूरला जायचं आहे आणि 200 किलोमीटर, पण घरातून पहिलं पाऊल टाकल्याशिवाय मी पंढरपूरला पोचणार आहे का? हे उत्तर त्या आर्मस्ट्रॉंगनी दिलं. चंद्रावर तुझ्या आधी कुणीच गेलं नव्हतं. चंद्रावर जायला मार्गही नाही आहे, चंद्रावर जायला माइलस्टोन्सही नाही आहेत, चंद्रावर जाताना बोर्ड्सही नाही आहेत. तुला भीती नाही का वाटली? तो म्हणाला नाही. प्रत्येक प्रवासाची सुरुवात घराच्या बाहेर एक पाऊल टाकून होते. मला मुंबईला जायचे, एक पाऊल घराच्या बाहेर टाकूनच सुरुवात झाली. मला नॉर्थ पोलला जायचे, साऊथ पोलला जायचे, उत्तर ध्रुव, दक्षिण ध्रुव. सगळ्या प्रवासाची सुरुवात
घराच्या बाहेर एक पाऊल किंवा पहिलं पाऊल टाकून होते. मला काही नाही, हे पहिलं पाऊल टाकत आम्ही नॅसाच्या लॅबोरेटरीत जात होतो. तसंच पहिलं पाऊल टाकून आम्ही त्या रॉकेटमध्ये बसलो आणि चंद्रावर गेलो. काहीच अवघड नाही याच्यात. मी म्हणतो काहीच अवघड नाही आहे म्हणून आपल्याला अवघड वाटतं. काही किंमतच नाही आहे नामाला म्हणून आपल्याला नामाला किंमत वाटत नाही. आईची किंमतच नाही आहे म्हणून म्हणतो ना, मोलकरीण म्हणजे वावराडी, आई अमोल करीण आहे. मोल नाही आहे, आपण अमोल आहे म्हणजे अमूल्य आहे तिच्या सर्व्हिसेस. असं आहे ते. पाण्याला एक वेळ किंमत आहे. आपण 20 रुपये बाटलीला देतो 1 लिटरच्या. हवा, पाण्यापेक्षा हवा आई जगण्याला जास्त महत्त्वाची आहे. 2 मिनटं तोंड नाक दाबलं की मेलात तुम्ही. पाणी 2 दिवस नसलं तरी चालेल. तरीही हवेची किंमतच नाही आपल्याला. इकडे धूर लावला, तिकडे जाळला, तिकडे जाळला, हवेची किंमतच नाही. हवेचं प्रदूषण कळतच नाही. म्हणून सांगतो, ज्या गोष्टी जीवनाला, जीवाला अत्यंत आवश्यक आहेत त्या गोष्टी मुबलक असल्याने, निसर्गाचं देणगी असल्यामुळे फुकट आहेत. नाम फुकट आहे, आई फुकट आहे. हो, आईला कोण काय देतं आहे त्याच्यात. मी आई म्हणजे ही आयडियल आई म्हणतो. सध्या नोकरी करणारी आई ही पार्ट टाईम मदर आहे आणि पार्ट टाईम मदर असल्यामुळे भरपूर कॉम्प्रोमाइजेस करावे लागतात. फोन करते, आज मी रात्री येणार नाही, मैत्रिणीने आग्रह केला आणि मी नसताना त्यांनी प्लॅन केला, आम्ही बाहेर जेवणार आहोत, चित्रपटाला जाणार आहोत, रात्री 2ला घरी परते. त्याची आई आहे. मग त्यावेळेला मुलांनी बाबांनी झोपवायचं आणि झोपलं नाही, आई थोपटते, बाबा थापटतात. अरे बाबा काय तो झोपणार आहे. आणि आल्यावर बघ त्याच्याकडे, 1 मिनिट तो झोपला नाही आणि मला झोपू दिलं नाही. हे बाबा, ही आई. म्हणून सध्याचं तुम्ही सांगूच नका. जी आदर्श आई आहे, जे आदर्श पिता आहेत, जे आदर्श कुटुंब आहे, भाऊ बहीण यांच्यातले आदर्श संबंध आहेत, त्याची चर्चा आपण करतो. आणि आदर्श म्हणजे दूरचं टोक आहे. पण मला दिशा कळली ना, प्रवासाला सुरुवात करेन. आणि महाराज म्हणतात, चांगलं आहे ना, तुम्ही त्याच्या दिशेनं 1 पाऊल टाका. ते चांगलं जे आहे ते तुमच्याकडे 2 पावलांनी येईल. गुरुतत्व. मी म्हणाले तुम्ही 1 पाऊल टाका, मी 2 पावलांनी येतो. आणि तुम्हाला शेवटपर्यंत गोंदवल्यापर्यंत जावंच लागणार नाही. मी तुम्हाला सावंतवाडीलाच भेटेल. खरंच महाराज सांगितलं, 9 किलोमीटरवर तुमचा मित्र आहे, म्हणजे मी आहे उदाहरणार्थ. तुम्ही 3 किलोमीटर चाललात आणि तिथे मी भेटलो. तुम्हाला पुढे जायची गरज आहे गोंदवल्यापर्यंत? गरजच नाही. सावंतवाडीपर्यंत पोचला, तिथे मी आलो होतो, मी भेटलो तुम्हाला. गोंदवल्यापर्यंत जायची गरज नाही आहे. आता 9 किलोमीटर का सांगितलं तर नवविधा भक्ती, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम वंदनम अर्चनम पादसेवनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. या 9 किलोमीटर झाले. 3रं किलोमीटर कुठलं? अर्चनम आणि श्रवणम कीर्तनम आणि स्मरणम. नामस्मरणाच्या 3ऱ्या याला जर मी भेटलो तर पुढे 6 किलोमीटर जायची काही गरज आहे का? हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जीवाशिवाची होता भेटी, मावळुनी ज्ञाता ज्ञेयादी त्रिपुटी, प्रकटे सोहम भाव प्रतीती, उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. ज्ञप्ती मात्र म्हणजे काही उरत नाही. आपण कापराचं उदाहरण देतो. कापूर पांढरा आहे, कापराला आकार आहे, कापराला वजन आहे. कापूर शुद्ध असेल, जाळल्यानंतर सुंदर निळी ज्योत असते. त्या निळ्या ज्योतीतून निळं आकाश दिसतं. ज्योत आकाशाच्या दिशेने जाते आणि ज्यावेळेला कापूर पूर्णपणे विझून गेलेला असतो त्यावेळेला काय उरतं? काहीही उरत नाही. हे काळं होतं कारण आपला कापूर अशुद्ध असतो. शुद्ध कापूर काही उरत नाही. नो मार्क, खूणसुद्धा उरत नाही, एक चिन्ह उरत नाही. मग उरलं काय? कापूर जळाल्याचा अनुभव नाही उरला. त्याची ज्योती निळी पाहिल्या अनुभव नाही उरला. ती ज्योती एवढी ट्रान्सपरंट की पलीकडे उभे असलेली व्यक्ती दिसते, अनुभव नाही उरला. ती आकाशाच्या दिशेनं ज्योती जात होते, अनुभव नाही उरला. उरे शेवटी ज्ञप्ती मात्र. प्रवचन संपलं, डेकोरेशन विसरा, प्रवचन करायला विसरा, स्वतःच्या देहाला विसरा, प्रवचनातले विचार लक्षात ठेवा. आता इथून पुढे ज्ञानेश्वरी वाचणार आहोत तर ज्ञानेश्वरांना विसरा, ज्ञानेश्वरी ग्रंथाला विसरा, ज्ञानेश्वरीतल्या ओव्या, त्या ओव्यांची चाल, संगीत सगळं विसरा. भाव आणि अर्थ, अर्थापेक्षा भाव लक्षात ठेवा. आपण आता सुरुवात करूया वाचायला. आपण बघत होतो कुठपर्यंत पोचलो होतो की 10 दिवस संजय लढत होता. कुठे लढत होता? कुरुक्षेत्रावर. तो 10व्या दिवशी का परत आला? कंटाळा आला म्हणून? बायकोची आठवण आली म्हणून? का परत आला? सकाळी बघितलं ना आपण कारण.
का परत आला? माझ्याकडे असं बघतात हे काही विचारायचं झालं का सर? एवढं सुद्धा तुम्हाला माहीत नाही, आम्हाला विचारताय. भीष्म पडले, भीष्मांचं पतन, भीष्म मेले नाहीत कारण भीष्म इच्छामरणी होते. जोपर्यंत भीष्म मरत नाहीत तोपर्यंत पांडव जिवंत आहेत. कारण कर्ण म्हणाला मी पांडवांना मारणार आहे, भीष्म मारणार नाही आहेत. पांडव जिवंत आहेत, युद्ध संपणार कसं? आणि पांडव म्हणतात की आम्ही द्रोणाचार्यांना वगैरे मारणार नाही, आमचे गुरु आहेत. कल्पना करा. मग भीष्माचार्य म्हणाले की मी तुम्हाला माझ्या मृत्यूचं रहस्य सांगतो. उद्या 9 दिवस झालेले, 9 दिवस मी पांडवांना मारलं नाही पण तुमच्या सैन्याचा प्रचंड संहार केलेला आहे, बरोबर. माझ्यासमोर एखादी स्त्री किंवा स्त्री म्हणून जन्मलेली व्यक्ती उभं करा धनुष्यबाण घेऊन. अर्जुनाच्या किंवा दुसऱ्या रथात उभी केली तरी चालेल. माझ्यासमोर स्त्री किंवा स्त्री म्हणून जन्मलेली व्यक्ती जर आली तर मी शस्त्र खाली ठेवेन. मग त्या व्यक्तीने बाण मारून मला कसंही मारावं, जवळ येऊन तलवारीनं माझं डोकं उडवायचा प्रयत्न केला, करणार नाही. जोपर्यंत मी ठरवत नाही तोपर्यंत मी मरणार नाही आहे, हे लक्षात ठेवा. अशी शिखंडिनी होती. शिखंडिनी ही द्रौपदीची मोठी बहीण पण द्रुपदाची मुलगी. ही शिखंडिनी म्हणजे अंबा आधीचे, सगळ्यां हे सांगत नाही. भीष्मांना मारण्यासाठी तिने दुसरा जन्म घेतला होता. शंकराची उपासना केली, शंकर प्रसन्न झाले. तुला काय पाहिजे? मला भीष्मांना मारायचं आहे. भीष्मांना का मारायचं आहे? कारण 3 काशी राजाच्या 3 कन्या, अंबा, अंबिका आणि अंबालिका. हिला 2 होते. कोण? एक आहे विचित्रवीर्य आणि चित्रांगद. हे 2 मुलं होती सत्यवतीची. 2 मुलांसाठी बायका आणा. हे गेले, हे ब्रह्मचारी. यांना बायका आणण्याची काय गरज होती? कुणाला पण काशीराजाचं स्वयंवर आहे, तिथे 3 जणी होत्या. त्यातली अंबाजी होती, तिने शाल्व नावाच्या राजाला वरलं होतं. शाल्व राजांनी सुद्धा सांगितलं होतं स्वयंवर आहे, माझ्या गळ्यात माळ घाल. इतक्यात हे शंख फुंकत आले भीष्माचार्य. भीष्म आल्यानंतर सगळेजण म्हणाले ह्याचं इतवं काय काम? त्यांनी भीष्म प्रतिज्ञा घेतली ना ब्रह्मचर्याची, लग्न न करण्याची. हे इथे कशाला आले? कुणाला कळण्याच्या आत त्या 3घींना घेतलं, रथात बसवलं आणि हस्तिनापूरला घेऊन आले. करा लग्न. त्यावेळेला अंबा म्हणाली माझं लग्न मनात आधीच झालेलं आहे, तुम्ही इकडे मला धरून आणलं, माझं पाणी ग्रहण केलं, एका अर्थाने माझं लग्न तुमच्याशी झालेलं आहे. ते म्हणाले मी पाणी ग्रहण संकल्पानं केलेलं नाही आहे. या मुलांसाठी 2 मुलं आहेत, मला शाल्वाकडे परत पाठवतात तिला. तर शाल्व म्हणतो ज्यांनी सगळ्यांच्या देखत तुझा हात हातात घेऊन तुला रथात बसवलं, पाणी ग्रहण झालेलं आहे. आणि पाणी ग्रहण म्हणजे लग्न. त्या भीष्माशी लग्न कर, मी तुझा स्वीकार करत नाही. भीष्म म्हणतात मी माझी प्रतिज्ञा मोडणार नाही आहे, मी त्या दोघांसाठी आणलं होतं तुम्हाला. मग ती म्हणते की आता लक्षात घे, ह्या जन्मात नाही तरी पुढच्या जन्मात तुझा नाश केल्याशिवाय राहणार नाही. म्हणून तपश्चर्या करते. शिव प्रसन्न होतो, लक्षात ठेवा. आणि अशा वेळेला तो म्हणतो तुला काय पाहिजे? मला भीष्मांना मारायचं आहे. अवघड आहे म्हणाली, पण मला त्याच्यासाठी तर तपश्चर्या केली. हा जन्म संपव. तिने अग्निप्रवेश केला, जाळून टाकलं स्वतःला आणि शिखंडिनी म्हणून जन्मली, मुलगी म्हणून. राजाला सांगितलं होतं की तुला मुलगी होणार आहे पण तिला मुलगा म्हणून वाढव. लहानपणापासून त्याला राजपुत्राचे कपडे घाल, त्याला राजपुत्राचं शिक्षण दे. आणि ही इतकी पराक्रमी झाली होती. ही म्हणायचं नाही, आता तो शिखंडी म्हणायचा ना, पण ती शिखंडीनी टर्न्ड शिखंडी. ती समोर होतं. तर त्यांच्या बाणाने भीष्माचार्य मरणार नाहीत म्हणून तिच्या मागे अर्जुन लपला. अर्जुनाने बाण मारले इथपर्यंत. आता आठवा बरं गीता सांगण्यापूर्वीचा अर्जुन, मी भीष्माचार्य मारणार नाही, ते आजोबा आहे, आम्हाला अंगाखांद्यावर खेळवलं आहे, त्यांच्याकडून मेलो तरी चालेल, मी स्वर्गात जाईन युद्धात मेलो म्हणून, त्यांना मी नाही मारणार. हा अर्जुन गीता ऐकल्यानंतर शेवटी सांगतो करिष्ये वचनम तव, तू सांगशील त्याप्रमाणे करीन. कृष्ण म्हणतो शिखंडीला पुढे उभा कर, त्याच्या मागे तू उभा राहा आणि भीष्माचार्य जे सेनापती आहेत कौरवांच्या सैन्याचे, मार बाण त्यांना. इथपर्यंत बाण अर्जुनाने मारले, खाली पडले, त्यांना शिबिरात घेऊन गेले. त्या दिवशीचं युद्ध तिथेच संपलं आणि संजय परत आला धृतराष्ट्राकडे युद्धाची कथा सांगायला. तिथून पुढे शेवटपर्यंत धृतराष्ट्राबरोबर आहे, पण पहिले 10 दिवस नाही आहेत. भीष्माचार्य पडणं म्हणजे युद्धातली महत्त्वाची घटना होती. सगळ्यांना वाईट वाटलेलं आहे. शिबिरात आलेले आहेत, त्यांची मान अशी खाली लंबते. ते म्हणतात मला उशी द्या हो कुणीतरी. दुर्योधन लगेच सांगतो मऊ मऊ उषा घेऊन या, त्याच्यावर सुगंध वगैरे लावा. आजोबा आहेत आपले, ते
ते इच्छामरणी आहेत, त्यांना पाहिजे तितके दिवस जगू शकतात. त्यावेळेला ते हसतात आणि म्हणतात, दुर्योधना तुला कळलंच नाही रे, मी क्षत्रिय आहे, इथपर्यंत बाण लागले ते इकडे सुद्धा बाणांचीच उशी पाहिजे. अर्जुनाने अशा पद्धतीनं बाण मारले की तो बाण जमिनीवर जाऊन रिफ्लेक्ट होऊन अगदी अलगद असे 3 बाण त्यांनी मान, डोक्याचा मधला भाग आणि डोक्याचा शेवटचा भाग, ही उशी आहे. मी वीर आहे, मी क्षत्रिय आहे आणि सगळं शरीर जर बाणाने पोखरलेलं आहे तर माझ्या डोक्याला उशीसुद्धा पाणी तहान लागले, पाणी पाहिजे, पाणी. हा सगळ्यांना पाठवतो. सुगंधित जल आणतात ना गजानन महाराजांसाठी, सुगंधित शीतल सुंदर जल आणायला पाठवतो. परत म्हणतो, दुर्योधना तुला कळत नाही मी आत्ता कुणाचं जल मागत असेल. अर्जुनाने संकल्प केला म्हणजे बाणावर, आणि बाण मारला आणि गंगेचं पाणी त्यांच्या ह्याच्यात गेलं. आणि मग ते म्हणतात की माँ कितना विलंब कर दिया, किती उशीर केला. आयुष्यभर मी तडफडत होतो, तू आली नाहीस मला भेटायला. आणि मग आपल्याला रामायणात महाभारतात दाखवतात म्हणून मग गंगा उभी राहते आणि ती म्हणते की पुत्रा तुझं जीवनच तसं होतं हे मला माहीत होतं. आधीच्या माझ्या 7 मुलांना मीच मारलं, आठवा तू. कारण मी राजाची लग्नच केलं होतं शंतनूशी, अशा अटीवर मी काहीही केलं तरी का प्रश्न विचारायचा नाही. का प्रश्न विचारला, मी तुला सोडून गेले. पहिलं मूल जन्मलं, टाकलं नदीत. दुसरं मूल जन्मलं, टाक. 7 मुलं जन्मलाही गंगेत टाकतो. 8व्या मुलाच्या वेळेला तो त्याला अडवतो, तो आई आहेस का राक्षसी, प्रत्येक मुलाला टाकतेस, असं का करतेस तू. ती म्हणते का प्रश्न विचारलास हे शंतनू, मी आता तुला सोडून जाते, हे मूल घेऊन जाते, योग्य वेळी हे मूल तुला मी परत देईन, त्यावेळेला मूल सामर्थ्यवान झालेलं असेल, मुलाला मी शिकवेन. आणि वेड्या तुला कळलं नाही, मी त्या मुलांना गंगेत टाकत होते म्हणजे माझ्याच कुशीत घेत होते. कल्पना कर, हा विचार आपण सुद्धा करत नाही. महाभारत वाचताना त्यांना शाप मिळालेला आहे. 8 वसू गेलेले आहेत कोणाच्या ह्याच्यात आश्रमात गेलेले आहेत, कोणाच्या वसिष्ठांच्या. आणि ते 8 वसू म्हणजे सगळीकडचे किंवा गंधर्व म्हणा नाही, पण वसूच आहे, हा वसूच आहे. म्हणून वासुदेव त्याला देव वाटायचा, कृष्ण. 8वा वसू भीष्म आहेत. 8 वसू आपल्या स्त्रियांबरोबर गेले, जलक्रीडा करायला, मजा केली, मस्ती केली, मौज केली. भूक लागली, वसिष्ठांचा आश्रम होता. ते म्हणाले आम्ही खूप जण आहोत, आम्हाला भूक लागलेली आहे. ते म्हणाले बसा ना आणि तुमची इच्छा सांगा, तुम्हाला इच्छा भोजन आणि इष्ट यथेच्छ आणि यथेष्ट. यथेष्ट म्हणजे नको ते खाऊ नका आणि नको ते मी वाढणारही नाही आहे. यथेष्ट आणि यथेच्छ भोजन करा. ते बसले तोपर्यंत पानं वाढून अन्न तयार. आश्चर्य वाटलं. म्हणाले हे अन्न तुमच्याकडे तयार होतं? नाही म्हणाले. मग तुमच्याकडे एवढं सगळं सामग्री होती, मटेरियल करण्यासाठी खीर करायची तर त्याच्यासाठी लागणार नाहीत का शेवया वगैरे लागणार? हे होतं का? गरज नाही. कामधेनू आहे ना नंदिनी, काय पाहिजे ते देते. त्यांनी दाखवलं. तुम्हाला आता विडे पाहिजेत ना सगळ्यांना, जेवण झाले ना, कामधेनू हे 108 लोक आहेत, त्यांना 108 विडे दे. कामधेनूंनी दिले विडे. मग म्हणे तुमच्याकडे कधीतरी येणार लोक, आम्ही गंधर्व आहोत, आमच्याकडे खूप येतात वसूंकडे, तेव्हा ही कामधेनू आम्ही घेऊन जातो. त्या म्हणाले कामधेनू घेऊन जायची नसते. एकदा ती माझ्या ह्याच्यात आली दारात आश्रमाच्या आणि आत येण्यासाठी प्रयत्न करायला लागली. तिने दुधाचा पाना सोडला. मग आम्ही तिला आत घेतली आणि आम्हाला कळलं की हिला गाय गवत वगैरे घालायची गरज नाही आहे, ही सामान्य गाय नाही आहे, ही अद्भुत गाय आहे. ही कामधेनू जी अमृत मंथनातून निघाली तिची मुलगी आहे. एक मुलगी सुरभी, दुसरी मुलगी नंदिनी आणि कामधेनू ही मुळातली माता ही नंदिनी आहे. तुमची इच्छा असेल तर तिला प्रार्थना करा, ती तुमच्या मागे आली, माझी काही हरकत नाही आहे. नाही ओढायचा प्रयत्न केला. कामधेनूने आपल्या अंगातून सशस्त्र सैनिक निर्माण केले आणि त्या सगळ्या वसूंना बांधून वसिष्ठांसमोर आणलं. 7 वसू शरण आले. आम्हाला नको नंदिनी, आम्हाला तुमचं सामर्थ्य कळलं. 8वा म्हणाला मी नाही शरण येणार. हा 8वा वसू द्यू नावाचा पुढच्या जन्मात भीष्म झाला. मग त्यांनी सांगितलं की आम्हाला जो शाप दिलेला आहे तुम्ही, ते माणसाचा जन्म घ्यावा लागेल. तर ते म्हणाले मी उशाप देतो, ज्या क्षणी तुम्ही जन्माल त्या क्षणी तुमची आईच तुम्हाला नदीत नेऊन टाकेल का तुमचं जीवन संपवेल. हा शाप. 7 वसू शापमुक्त झाले. 8वा वसू भीष्म.
भीष्मानं इच्छा मरणाचा वरदान कोणी दिलं? शंतनूने. शंतनू म्हणजे शांतनू, आणि शांतनू म्हणजे शांततनू. जो इतका शांत होता, त्याला इतक्या जडीबुटींची माहिती होती की परदेशातून सुद्धा, त्यावेळेला सुद्धा चीनमधून, हे अरब कंट्रीज म्हणतो, खुशकीचा मार्ग म्हणजे आपण म्हणतो टेरेस्ट्रियल, जमिनीवरच्या मार्गावरून कितीतरी व्यापारी वगैरे येत होते. असाध्य रोग झालेले शंतनूकडे यायचे, आणि शंतनू त्यांना जडीबुटी असे हर्बल मेडिसिन्स म्हणतो ना, ते हर्बल वगैरे द्यायचा आयुर्वेदाची, आणि त्यांना बरं वाटायचं. त्यामुळे त्याच्यात शक्ती निर्माण झाली होती. आणि ज्या वेळेला आपल्या या तेजस्वी मुलांनी, देवव्रत त्याचं नाव, आपल्या वडिलांचं लग्न त्यांना आवडलेल्या मुलीशी व्हावं म्हणून प्रतिज्ञा केली की मी लग्न करणार नाही, म्हणजे मला मुलं होणार नाही, आणि मी स्वतः हस्तिनापूरच्या सिंहासनावर बसणार नाही. या सत्यवतीला तुमच्यापासून जी मुलं होतील ती मुलं सिंहासनावर बसते. असं सगळं महाभारत आहे. ते सांगायचं काय, तो शरण आलेला नाही आहे. मग भीष्माचार्यांना वरदान मिळालं आणि शाप मिळाले. वरदान काय? इच्छा मरण. शाप काय? दीर्घजीवन. आता ही कातरी कशी आहे लक्षात ठेवा बरं. मला जर द्रौपदीचं वस्त्रहरण होतं आहे आणि ती माझी पौत्रवधू आहे, म्हणजे माझ्या मुलाची नाही, नातवाची, म्हणजे एका अर्थाने नात सून म्हणतात ना तशी, त्यावेळेला का नाही त्याने तो स्विच ऑफ केला आणि मेले. ज्यावेळेला पांडवांना जाळून मारलं, प्रयत्न केला, त्यावेळेला का नाही मेले? कारण त्यांना दुसरा शाप होता दीर्घजीवनाचा. दीर्घजीवन आणि इच्छामरण याचं इंटरसेक्शन जिथे होईल त्याच वेळेला ते मरणार होते. मग काय झालं? आणखीन शाप. करू नये ते करावं लागेल, युद्ध पांडवांच्या विरुद्ध. बोलू नये ते बोलावं लागेल. द्रौपदीच्या वेळेला म्हणले की तो दास झाला होता युधिष्ठिर, मी मुक्त होते. जो बंदी झालेला आहे त्याला मुक्त असलेल्या माणसाला द्यूताला, पणाला लावण्याचं काय अधिकार आहे? सगळेजण म्हणले अधिकार नाही आहे. हे म्हणाले तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण तू त्यांची पत्नी आहेस आणि पत्नी अर्धांगिनी आहे. ज्या क्षणी ते दास झाले त्या क्षणी तू दास झालेलीच आहे. बोलू नये ते बोलावं लागेल, ऐकू नये ते ऐकावं लागेल. केवढा अपमान केला आहे दुर्योधनाने 9व्या रात्री, की काय तुम्हाला हे केलं, तुम्ही मरतही नाही, म्हणजे मग माझा कर्ण येईल. कर्णाने सांगितलं होतं ह्या म्हाताऱ्यांनी माझा अपमान केलेला आहे, मला अर्धरथी म्हणलेलं आहे. बाकीचे हा अतिरथी, हा महारथी, हा रथी, म्हणजे इतकं सैन्य त्याच्या हाताखाली, आणि हा कर्ण आहे ना तो अर्धरथी आहे. त्याला राग आला. जोपर्यंत हा म्हातारा, काय भाषा आहे बघा बरं, रणांगणावर आहे तोपर्यंत मी रणांगणावर येणार नाही. आणि मैत्रीचं वचन देतो. कधी विचार करा, मी दुर्योधनाचे वचन दिलेलं आहे 18 दिवसाच्या युद्धात हा 10 दिवस शिबिरात बसू नये. वचन दिलंय तर वचन पाळलं पाहिजे. नाही, म्हातारा भीष्म. मग 9व्या दिवशी दुर्योधन जातो आणि म्हणून म्हणतो की कुणी एखाद्याने जर विधान केलं तर ते मॉडिफाय करू नका. हा शब्द व्याकरणातला आहे. पण, आणि, कारण असं विचार, त्यांनी स्टेटमेंट केलं, स्टॉप इट, तिथे तुम्ही थांबा, कल्याण आहे तुमचं. ज्या वेळेला भीष्माचार्यांना वाटेल ते बोलतो, तुम्हाला केलं आम्ही आणि आम्ही अडकून पडलेलो आहे, तुम्ही मरतही नाही, मारतही, युद्ध जिंकणार कसं? ऐकू नये ते ऐकावं लागेल, परत बोलू नये ते बोलावं लागेल. उद्याच्या सूर्यास्ताच्या आत ही पृथ्वी निष्पांडवी करून टाकेल, म्हणजे पांडव आणि त्यांची मुलं सगळी मारून टाकेल. इथे जर दुर्योधन गप्प बसला असता तर प्रतिज्ञा सत्य करणाऱ्या भीष्मांना दुसऱ्या दिवशीच्या सूर्यास्तापर्यंत पांडवांना मारावं लागलं असतं, कारण त्यांनी प्रतिज्ञा केली होती. दुर्योधनाने थांबला नाही, मारून टाकेल, निष्पांडवी पृथ्वी करेन. आणि केली नाही तर आता ते सावध झाले, मी काय बोलून बसलो, पांडवांना मारीन. पण दुर्योधनाने मला संधी दिली आणि केली नाही तर मी रथातून पडेल, म्हणून 10व्या दिवशी ते रथातून पडले. नंतर आमचे आलेले आहेत संजय, आणि पहिल्यापासून सांग, मग ते आपलं सुरू झालेलं आहे. हे सोपं आहे, म्हणजे त्याला काही पुन्हा वाचायची गरज नाही. राजा दुर्योधन मग द्रोणापाशी येऊन तयासी काय बोले, म्हणे देखील का कैसे उभारले, सैन्य उसळले पांडवांचे. दुसऱ्या श्लोकाच्या खालचं वाचतोय. राजा द्रुपदाचा पुत्र दृष्टद्युम्न, त्याचे विद्यादान केले तुम्ही, तुमचा तो तज्ज्ञ शिष्य असामान्य, तेणेचे हे सैन्य उभारिले. पुढचं आहे. आता
या पांडवांच्या सैन्यात कोण कोण शूरवीर आहेत बघा. आता आमुचिया सैन्याचे नायक प्रख्यात सैनिक भूमंडळी प्रसंगे तयाचे करीतो वर्णन कळावे म्हणून तुम्हाला लागे. पांडवांच्या शूरांचं वर्णन केलं, आपल्या सैन्यातल्या वीरांचं वर्णन केलं आणि सांगतो की आमची सैन्य अपर्याप्त आहे म्हणजे अमर्याद आहे आणि पांडवांची सेना पर्याप्त आहे म्हणजे मर्यादित. हे सांगतो भीष्मांना बरं वाटो म्हणून. गेलाय कोणाकडे? द्रोणाचार्यांच्याकडे, आपल्या गुरूंकडे गेलाय. आता पुढे काय बोलतो ते बघा म्हणजे लक्षात येईल. बहु आणि काही वीर जे सकळ, किती वीरांची नावं सांगितलेली आहेत ती इथे घेतलेली नाहीत, गीतेच्या अध्यायात वाचा. बहु आणि काही वीर जे सकळ नेणे ज्यांचे बळ विधात आहे, शस्त्रविद्ये माझी होती पारंगत जे का मूर्तिमंत मंत्रविद्या. हे आपल्याकडे आहेत. पराक्रमी पूर्ण अर्पावया प्राण सिद्ध प्रतिक्षण माझ्यासाठी मरायला हे सगळेजण आलेले आहेत. या वाक्यावर नंतर विचार करणार आहोत. सर्वांगे संपूर्ण ऐसे असंख्यात आमुच्या सैन्यात वीर येते, सर्वही क्षत्रिया माझी जो वरिष्ठ जगी योद्धा श्रेष्ठ भीष्माचार्य. हे भीष्मांना म्हणत नाही आहे, हे द्रोणाचार्यांना सांगतोय. भीष्म शेजारी आहेत. भीष्मांना वाईट वाटलेलं आहे की मी सेनापती आहे, मी यांचा आजोबा आहे आणि द्रोणाचार्यांच्याकडे जाऊन काय सांगतोय. एका बाणात दोन म्हणतात ना, त्यांनी द्रोणाचार्यांना खुश केलं, आधी मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि नंतर काय सांगितलं, यांचं सेनापतीपद मान्य करा आणि यांचं रक्षण करा. यांचं रक्षण करायची तुम्हाला गरज नाही, ते स्वतःचं रक्षण करते. यांच्या रथाचं रक्षण करा, यांच्या रथाच्या चाकांचं रक्षण करा, यांच्या रथाच्या घोड्यांचं रक्षण करा. म्हणजे तुम्ही काय बाण जर यांच्या चाकाच्या दिशेला तर तो बाण करा, तुम्ही भीष्मासाठी काही करू नका, हे सांगितलं आहे. हा हुशारी आहे ही. तया माझी मुख्य सेनापती कैसे अधिकार दिले सर्व इथे, आडदांड भीम पहा सेनानाथ बोलून हे स्वस्थ राहिला. तो गप्प बसला दुर्योधन. पण त्यांनी काय सांगितलं, भीम हा सेनानायक आहे पांडवांचा, नाही आहे ना, पण याला सगळीकडे भीम दिसतो, सगळीकडे शत्रू दिसतो भीम नावाचा. आणि म्हणून म्हणतो हे जे पांडवांचं सैन्य आहे त्यांचा सेनापती भीम आहे. प्रत्यक्षात सेनापती धृष्टद्युम्न आहे, काही आपला द्रौपदीचा मोठा भाऊ. हे सकाळी आपण बघितलं. म्हणून आडदांड भीम पहा सेनानाथ, सेनानाथ म्हणजे सेनापती बोलून हे स्वस्थ राहिलं. सर्व सेनापती आपुले पाहून पुन्हा दुर्योधन काय बोले. हे सगळे सेनापती आपले आहेत की जरी सेनापती असले भीष्म तरी ते माझ्या सैन्यात आहेत, माझ्या हाताखाली आहेत. हा त्याचा अहंकार आहे. हो, हे सगळं मी बांधलं आहे, हे सगळं माझं आहे असं म्हणणं चुकीचं आहे. अनेक हात त्याला लागलेले असतात. तसं इथे काय, सर्वांनी राहावे भीष्माच्या आज्ञेत. हे तो कुणाला सांगतोय? दुर्योधनाला. तुम्ही सर्वांनी भीष्माच्या आज्ञेत राहा, कारण भीष्म आपले सेनापती आहेत. जाणूनी तो श्रेष्ठ सर्व माझी मग पुन्हा ऐसे बोले द्रोणापासी संरक्षावे यासी तुम्ही. आता तुम्ही भीष्मांचं रक्षण करा. भीष्म सगळ्यात श्रेष्ठ आहेत. किंवा भीष्म आणि शंकर, भीष्म आणि भीष्मांचे गुरु परशुराम, युद्ध झालेली आहेत. देवानी येऊन युद्ध ड्रॉ करायला सांगितलं आहे. कुणाच पराभव होत नाही आहे. हे शंकराबरोबर लढले. शंकराचा पराभव असं होतोय असं दिसल्यानंतर देवाले म्हणाले दोघेही सारखे आहात, आम्ही सांगतो तुम्हाला. शंकराशी का लढले होते? कारण शंकराला पाशुपतास्त्र द्यायचं होतं अर्जुनाला. भीष्माचं निराळं कारण आहे. अंबा सगळ्या वेळेला भीष्म लढले ते दुसऱ्यासाठी, स्वतःसाठी लढलेच नाही आहेत. आपल्या ह्याच्याशी परशुरामांशी लढले. परशुराम गुरु आहेत. तेच ड्रॉ केली मॅच, ड्रॉ होते ना, थांबवा युद्ध, दोघांनीही जिंकलं. दोघेही सारख्याच योग्यतेचे आहात. इतका भीष्माचार्यांचा अधिकार आहे. भीष्माचार्यांच्या आज्ञेत तुम्ही सर्वांनी वागा. ऐकलं का असं म्हणलं असेल, ऐकलं का म्हणजे द्रोणाचार्य कृपाचार्य तुम्ही सगळ्यांनी ऐकलत ना. आणि भीष्मांकडे बघून तुम्ही ऐकलं ना, बस आता भीष्म जे करतात युद्धाला ट्रिगर आहे. भीष्म इतके स्वतःवर नियंत्रण असलेले, त्यांना आनंद होतो. मला वाईट वाटलं होतं की हा द्रोणाचार्यांच्याकडे का गेला. द्रोणाचार्यांना सांगितलं भीष्माच्या आज्ञेत वागा हे सांगण्यासाठी. हा बुद्धिमान आहे दुर्योधन. भीष्माच्या आज्ञेत वागा हे सांगण्यासाठी मी तुमच्याकडे आधी आलो. भीष्मांना एवढा आनंद झाला, काय केलं बघा. ऐकोनी हे बोल भीष्म संतोषाला मग त्याने केला सिंहनाद. सिंहासारखी गर्जना केली.
आणि लोकांना वाटलं सिंहगर्जना झाली, आता युद्धाला सुरुवात. प्रिपरेशनच नाही आहे कोणाची, अजून युद्धाची मांडणी झालेली नाही. दुर्योधन फक्त गेलेला आहे. लक्षात ठेवा, दोन्ही दळामाजी नाद तो अद्भुत, मावेना नभात प्रतिध्वनी. हा जो सिंहनाद त्यांनी केला त्याचा प्रतिध्वनी आकाशात मावेना. लोकांना वाटलं आकाशातले तारे खाली पडणार. आणि त्याच्या जोडीला भीष्मानी काय केलं, त्याचे प्रतिध्वनी सवे वीरश्रीने वाजविला तेणे दिव्य शंख. पहिल्यांदा सिंहनाद केला आणि नंतर शंखनाद केला. आणि शंखनाद म्हणजे युद्धाची सुरुवात. अजून कृष्णाने शंखनाद केलेला नाही आहे, भीष्मानी केलेला आहे. भीष्मांची अपेक्षा नाही आहे, भीष्माने आनंदाने शंख वाजवलेला आहे. तो युद्धाचा आरंभ नाही आहे. पण मूर्ख सगळे वीर कौरवांचे, त्यांना वाटलं आपल्या सेनापतींनी शंख वाजवला, आपल्याकडे मग हे वाजवत आहेत ते वाजवत आहेत, कोणी ताटल्या कोणी ताट, सगळं त्याला पणक निरनिराळी नावं दिलेली आहेत वाद्यांची, काही नावं. ऐका मग काय, त्याचे प्रतिध्वनी सवे वीरश्रीने वाजविला तेणे दिव्य शंख. वाटे तुटोनिया आकाशाचा प्रांत, जणू धडाडत आला खाली. झाला महाघोष महाघोष, तयाच्या गजरे पर्वत कंदरे दणाणते. पर्वताची शिखरं पडतात की काय, एवढा आवाज झाला. पहिल्यांदा सिंहनाद, नंतर भीष्मांचा शंखनाद, नंतर इतर सर्व योद्ध्यांचा शंखनाद. केवढा आवाज झाला. तुमुल असा शब्द वापरला आहे, त्याला ट्युमल्टस इंग्लिशमध्ये म्हणतात. तुमुल ध्वनी झालेला आहे. पण कसा झाला, एकदम झाला. मी तुम्हाला विचारलं नाही, अरे शंख वाजवू का, नाही मी वाजवला, तुम्ही वाजवला. आणि जसं सांगण्यासाठी मी तुम्हाला म्हणतो, फो थांबला की एकदम. पांडवांच्याकडे काय झालं बघा, ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. शिस्तीत जे सैन्य वागतं ना ते कमी असलं तरी जिंकतं. आणि ज्या सैन्याला शिस्तच नाही, भारतातला प्रत्येक प्रांताचा एक मंत्र आहे, हर हर महादेव म्हणत महाराष्ट्र जातात. जय भवानी एकवीरा राजपूत निघाले, सत श्री अकाल कोण निघाले, शीख निघाले. अरे प्रत्येकाला पाकिस्तानला काय अल्लाहू अकबर, कुणासाठी कशासाठी, आपल्या सैनिकांना रोज बौद्धिक दिलं जातं. म्हणून त्यांनी सांगितले आता सैन्यात भेद करण्याचं काम प्रतिपक्षाचा, विरोधी पक्षाचा जो लोकसभेतला काय त्याला म्हणायचं मला कळत नाही, मी त्याचं नाव घेत नाही, पण सकाळी घेतले. बुद्धाचा जो मुलगा होता त्याचं नाव राहुल. अरे ह्याला ठार मारा, हा देश तोडणार आहे. आणि पार्लमेंटमध्ये काही बोलता येतं, इम्युनिटी आहे. पार्लमेंटमध्ये म्हणतो की सैन्यातसुद्धा जाती असल्या पाहिजेत, सैन्यातसुद्धा धर्माप्रमाणे विभाग असले पाहिजेत, सैन्यातसुद्धा. आत्तापर्यंत आपल्या सैन्यात नाही, याचं सगळ्या जगाला आश्चर्य वाटतं आहे. आणि ह्याचं कालचं भाषण आहे आणि त्याला तुरुंगात तरी टाका, हे अत्यंत घाणेरडं भाषण आहे. पण लोकसभेत केलं आहे. लोकसभेत काहीही बोललं तरी चालतं, तुम्हाला इम्युनिटी आहे, संरक्षण आहे. बाहेर आल्यानंतर म्हणलं तरी सरकार त्याला टाकणार नाही, कारण त्याला टाकला तर तो महान होईल, तो गांधी होईल. हे लक्षात ठेवा. प्रत्यक्षात सगळीच गंमत आहे, पण प्रचंड चाललेलं आहे. इथे काय झालेलं आहे आता बघा गंमत. तोची रणवाद्ये रणात उदंड, गर्जता प्रचंड घोष झाला महाभयानक. मी जर तुम्हाला ओ करून दाखवला ना, झाला सुरू, अचानक सुरू झाला, अचानक करून थांबला आवाज. त्याचा प्रभावच थांबला ना, एकदम सायलन्स झोन, काहीच नाही आहे. बघा महाभयानक कर्णकटू ध्वनी, ऐकोनी तो रणी एकाएकी. धैर्यवंताची बसे दातखिळ, जाहला व्याकुळ ब्रह्मा तोही. आकाशातला ब्रह्मदेवसुद्धा व्याकुळ झाला, हे लक्षात ठेव. धैर्यवंतांची बसे दातखिळ असा तो आवाज होता. देखोनी आकांत देवही स्वर्गात, बोलती कल्पांत आला जी. जग संपलंय, कल्पांत आलेलं आहे. ऐके राया. आता संजय सांगतोय नाही, राया म्हणजे राजा, धृतराष्ट्रा ऐक मी काय सांगतो ते. ऐके राया आता काय झाली मात, म्हणजे गोष्ट. तेथे त्या सैन्यात पांडवांच्या, कौरवांच्या सैन्यात काय झालं ते सांगितलं. पांडवांचं बघा शिस्त, हां म्हणजे थांबायला पाहिजे, काही हरकत नाही, थांबूया. तोची रहा महातेजाचे का असे जे भांडार, मूर्तिमंत सार विजयाचे. कृष्णाचं आहे वर्णन. त्या कृष्णाने पहिल्यांदा शंख वाजवला, त्या शंखाचं नाव पांचजन्य.
नंतर अर्जुनाने वाजवला, त्याच्या शंखाचं नाव देवदत्त, नंतर मणिपुष्पक, अनंत, ही शंखांना नावं आहेत. मग त्या भीष्माचार्यांच्या शंखाला वगैरे नाव नाही. अरे ज्या पद्धतीने त्यांनी वाजवले नाव नाही माहीत तेच बरं. इथे बघा, ऐका, म्हणजे वाचा नाही. महातेजाचे का असे जो भांडार, मूर्तिमंत सार विजयाचे, देवतो श्रीहरी ज्या रथी सारथी, वानुगुण किती रथाचे त्या, ध्वजस्तंभी साक्षात शिव अवतार, मारुती साचार बैसत असे. म्हणून सांगितलं या पाठावर मारुती आहे, ती श्रद्धा चालू ठेवूया. ध्वजस्तंभी साक्षात शिव अवतार, मारुती साचार बैसल असे. तेणे कृष्णनाथे लीलेने आपुला, शंख तो फुंकीला पांचजन्य. आता या शंखाची गोष्ट आहे, आत्ता नको बघायला, पण त्या प्रसंगातून त्याला पांचजन्य म्हणलेलं आहे. पंचजन नावाचा देश आहे. शंखवाळ ज्याला म्हणतात, तिथे हा प्रसंग घडलेला असू शकेल, कारण तो द्वारका वगैरे सगळा एकच आहे. इकडेच तो होता, त्यांचा आश्रम कुणाचा, सांदीपनींचा. मुलाला घेऊन गेला होता तो राक्षस खाली, आणि शंखावली नाव आहे तिथे. शंखावली म्हणजे साखळी किंवा साकवाळ. साखळीला समुद्र नाही आहे, साकवाळ समुद्र आहे. मग साकवाळला हा प्रसंग घडला. इथे सगळी महाभारतातली, रामायणातली जे आहेत ना कथानकं इथे घडलेले आहेत. असा सह्याद्री खंड म्हणून जो आहे त्याच्यात हे वर्णन आलेलं आहे. आणि मग तो गेला पंचजन्य नावाचा प्रदेश, त्याचा तो राजा. त्यांनी पळवले कुणाला, सांदीपनींच्या मुलाला. त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, बलराम आणि कृष्णाचं. आणि त्यांनी विचारलं की गुरुदक्षिणा काय देऊ. सांदीपनी इतके साधे आहेत, तुम्ही साक्षात देवाच्या अवतारात, हे मला माहीत आहे, असे विद्यार्थी माझ्याकडे आले, ही गुरुदक्षिणा कमी आहे का सांगा बरं. विवेकानंदांकडून काय गुरुदक्षिणा रामकृष्णांनी घ्यायची. अरे तुझ्यामुळे मी जगात सगळ्यात प्रसिद्ध होणार आहे, तुझ्याकडून काय गुरुदक्षिणा घेऊ. जे मी तुला सांगितलं आहे, तू समजलं आहे, जगाला सांग, एवढीच गुरुदक्षिणा. त्यांची बायको बाहेर आली, सांदीपनी ऋषींची. ती म्हणाली हे मागणारच नाहीत, कारण ते साधे भोळे अवतार आहेत, त्यांना काही नको असतं. पण गुरुदक्षिणा देणारच असाल तर माझा पुत्र पंचजन नावाच्या देशात त्या राक्षसाने नेलेला आहे, अजूनही जिवंत आहे अशी बातमी मला काही दिवसांपूर्वी कळली. तो माझा मुलगा मला परत आणून द्या. हे निघाले, आले, समुद्रात गेले. तो राक्षस आहे. तो राक्षस म्हणतो मी पंचजन देशाचा राजा आहे, तुझ्याकडून मरण यावं म्हणून मी या मुलाला पळवलं आहे. असं घडणार हे मला माहीत होतं. या मुलाला मी परत देतो, मला तू ठार मार, पण कायमचं मला तुझ्या जवळ ठेव. म्हणून पंचजन राजा, त्याचा शंख पांचजन्य म्हणून कायम तो त्यांनी ठेवला. पांचजन्य शंख कोणाचा, कृष्णाचा. तो त्यांनी पहिल्यांदा वाजवला. एवढंच वाचून आपण थांबणार आहोत. पांचजन्य. मग पार्थे तेत, पहिल्यांदा वाजवला, कितीतरी वेळ तो शंख वाजत होता. तो थांबल्यानंतर मग अर्जुनाने सुरू केलं. आणि शंख कितीही वेळ वाजवता येतो. आपल्याकडे सुद्धा खूप वेळ शंख वाजवणारे निर्माण झालेले आहे, म्हणून त्यांना आपण शंखभूषण वगैरे पदवी देऊया एखाद्या दिवशी. खरंच तुम्हाला सांगतो, आता कृष्ण किती वेळ शंख वाजवत असेल, कृष्णाचा थांबतोय तोपर्यंत अर्जुनाने सुरू केला. अर्जुनाच्या शंखाचं नाव देवदत्त. म्हणून त्यांनी काय सांगितलं की मग पार्थे देख शंख देवदत्त, वाजविता होतं महानाद. पहिल्यांदा नाद झाला, आता महानाद झाला, त्याच्यानंतर निनाद झाला, आणि त्याच्यानंतर व्यनुनाद झाला. एक गीतेतलं वर्णन आहे. व्यनुनाद म्हणजे विशेष निनाद, निनाद म्हणजे एकोज. सगळीकडे एकोज यायला लागले. कौरवांचे शंख एकदम वाजले, एकदम थांबले. आता यांचा निनाद, हा शंखनाद थांबतोय कधी, या शंखनादाने काय होणार आहे, आकाश कोसळून पडलं तर युद्धाआधीच आपण मरणार का, असे विचार कौरवांच्या सैनिकात निर्माण झाले. आणि त्यामुळे सैन्य अर्ध मेलं, त्यांचं बळ अर्ध संपलं. डिमॉरलायझेशन ज्याला म्हणतो ना, त्यांचा अवसान घात झाला या शंखनादामुळे. म्हणजे हा जो शंखनाद आहे तो महत्त्वाचा आहे. आपण श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम जय राम जय जय राम, राम म्हणतो ना, बरोबर. तरीसुद्धा एकाच पातळीत बरीच गाणी, विशेषतः हृदयनाथ मंगेशकरांची, एक श्रीराम जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम पातळीत. कल्पना करा, थांबणार नाही आहे हे, निरनिराळ्या पातळ्यांवर असे ते शंख वाजवल्यामुळे व्यनुनाद झाला. म्हणजे सगळीकडे पसरला, तो वाजत राहिला. तो थांबतो कधी, मला असा प्रश्न पडला होता.
पुण्याला गीतेवर बोलायचं होतं आणि एक शंखवाला आला, थांबवेच ना, मी ऑर्गनायझरकडे बघतोय आणि नंतर मग तुम्ही 2 तास शंख वाजवू शकतो, माझे शंखाचे क्लासेस आहेत, त्याचे ऑनलाईन आहे, तुम्हाला जर शिकायचं असेल तर. आणि मला त्यांनी पुस्तक दिलेलं आहे 22 तास शंखनाद. म्हणजे तुम्ही मला श्वासाशिवाय का, आम्ही श्वास घेतो पण तुम्हाला कळत नाही, आमचा अखंड शंखनाद होतो. मी ऑर्गनायझरकडे बघतोय, कारण शंखनाद थांबल्याशिवाय युद्ध कसं सुरू करायचं, प्रवचन कसं सुरू करायचं ते माझ्याकडे बघतायत, काय करायचं. म्हणलं आकाशातल्या देवाला प्रार्थना करूया. शेवटी त्याला माझी दया आली म्हणून ते थांबले. आणि नंतर मला एवढं पिळलं त्यांनी, तुम्हाला वाजवायचं आहे का शंख. म्हणजे हा शंख वाजवतो, पुरा नाही आहे का, हा तो शंख काय तुम्ही वाजवा तो शंख. म्हणून त्यांना सांगितलं यापुढे शंख प्रवचनाच्या आधी नाही, आरतीच्या वेळेला वाजवा. 1 वाजू दे, 2 वाजू दे, आरतीच आहे ती. आरती संपली तरी इथं सुरूच होत नाही आहे. त्यांना तसंच वाटलं, युद्ध सुरूच होत नाही, यांचा शंखनाद थांबा. हा मुद्दा म्हणून सांगतो, हा शंखनाद म्हणजे नामाचा नाद आहे. नाद आधी शब्दनंतर, नाद हा ध्वनी आहे, ध्वनी आधी शब्दनंतर, शब्द आधी अर्थनंतर आणि अर्थानंतर काहीच नाही. अखंड चिंतन ते करतोय आपण, करत राहूया. 2-3 ओळी आहेत. मग पार्थे देख शंख देवदत्त वाजविता होतं महानाद, दोन्हीही ते ध्वनी मिळता अद्भुत, ब्रह्मांड शतकूट होऊ पाहे. मग कुठं म्हणजे तुकडे, शतखंड म्हणतो ना, ब्रह्मांडाचे तुकडे होत आहेत की काय, एवढी भीती वाटली. तोची महाकाळा सारिखा क्षोभून उठे भीम. आता अर्जुनाचा थांबला, आता भीमाचा सुरू झाला. पौंड्र त्याच्या शंखाचं नाव, पण पौंड्र तो महाशंख भीमाने महाबळे फुंकला. आणखीन गंमत, पौंड्र महाशंख फुंकीला तयाने म्हणजे भीमाने, जैसा का दणाने काळ मेघ. काय वर्णन आहे लक्षात ठेवा. काळ म्हणजे मृत्यू, मृत्यूचा मेघ, पहिल्यांदा आकाश, आता ढग, सगळं वरून कोसळणार. युद्ध सुरू होणार की नाही, युद्ध सुरू होण्यापूर्वीच आपण मरणार का, हे शंखनादच वर्णन आहे. ज्ञानदेवांना सुद्धा हा शंखनाद महत्त्वाचा वाटतो. आपण जे नाम घेतो, आपण नामाचा निनाद करतो आणि ते हुंफून तुम्ही मुद्दामून बघा. सगळेजण गेल्यानंतर दिवे बंद करून, दारं बंद करून एकदा आपण सगळेजण बसूया, एक 5 मिनटं बसा, तुम्हाला एवढं रिच वाटेल. हा प्रयोग आम्ही अनेक करून सांगितलं आहे. आज आलेले नाहीत ते, त्यांनी आपल्या घरात करून दाखवलेलं आहे. आणि मला म्हणाले किती बरं वाटलं. म्हटलं मी लगेच जातो, दारं बंद करा, दिवे बंद करा, अँड यू फील द व्हायब्रेशन. इतका वेळ आपण नामस्मरण केलेलं आहे, इथे व्हायब्रेशन जाणवतात. बाहेरून आलेल्या चांगल्या साधकांना काय बरं वाटतंय. परवा ते वाटवे आले होते, वामनला म्हणाले पूर्वी मी आलो होतो ते काहीच नव्हतं, आम्ही राहिलो इथे. आता म्हणाले काय निराळच दिसतंय सगळं. महाराजांचा फोटो होता त्यावेळेला, तो वरती होता, ते सगळं त्यांनी बघितलं होतं. पण आता ही फेल्ट द व्हायब्रेशन्स, कारण त्यांनी चांगली उपासना केलेली आहे, महाराजांचा अनुग्रह घेतलेला आहे. आणि मुख्य म्हणजे महाराज आणि त्यांचे शिष्य आणि त्यांच्या पत्नी याच्यावर 4थं पुस्तक आता ते प्रकाशित करत आहेत गुरुपौर्णिमेला. म्हणजे अभ्यास केलेला आहे, त्यांना ही स्पंदनं जाणवतात. हे मोठे उपकार आहेत आपल्यावर. आणि इट इज आवर्स फॉर द, म्हणतात ना, आस्किंग. यू जस्ट आस्क व्हेर इज चैतन्य अँड गो. इथे काही आणावं लागत नाही, काही द्यावं लागत नाही. न्यायचं मात्र खूप असतं. म्हणजे कधी उरलेले जास्त पदार्थ आपण नेतो, पण त्याच्यापेक्षा काहीतरी ऐकतो ना, विचार नेतो ना, नामाचं महात्म्य नेतो ना, ते खरं महत्त्वाचं आहे. त्याच्यासाठी हा आपला सगळा आपण प्रपंच आहे. पौंड्र मग धर्मराज, आता युधिष्ठिर वाजवायला लागला. मग धर्मराज वाजविता होय अनंत विजय शंख थोर. अनंत विजय त्याचं नाव. नकुले सुघोष आणि मणिपुष्पक, म्हणजे नकुल आणि सहदेव त्यांनी मणी आणि पुष्पक सुघोष वाजवला. नकुल आणि सुघोष आणि मणिपुष्पक सहदेव त्यांनी ते वाजवले. हे शंख सगळे वाजले. शेवटच्या 4 ओळी आणि इथे आपण थांबणार आहोत. फार सुंदर मराठी आहे बघा. प्रचंड गंभीर ऐकोनी तो ध्वनी, गेला घाबरोनी काळ तोही, आदिपुरुषही होवोनी विस्मित, म्हणे न हो अंत ब्रह्मांडाचा, महाशंखांचा तो ओसरला नाद, परी पडसाद. म्हणजे रिव्हर्बिरेशन्स म्हणतात, एकोज ऐकू येत राहतात. ठेला त्याचा तेने पडसादे, झाली दाणादाणं सैनिकांची जाण कौरवांच्या सैनिकांची दाणादाण झाली केवळ शंखनादानं. कारण शिस्तीत वाजवलेले शंख, त्याचा नाद,
शिस्तीत घेतलेलं नाम त्याचा नाद, त्यामुळे व्हायब्रेशन्स निर्माण होतात आणि ती आपल्याला जाणवतात. आहेत त्या ठिकाणी ताठ बसूया आणि लक्षात ठेवा, आपल्याकडे नसतील ग्रंथ तर इथे आणलेले आहेत ग्रंथ. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही स्वतःची कॉपी विकत घ्या. पण वाचा फार गोड आहे, हे फार सोपं आहे. संस्कृत वाचून कळलं नाही तरी मराठी कळलंच पाहिजे, आणि कळलं नाही तर अंडरलाईन करा. पुढच्या वेळेला बघू ना आपण. आपल्याला एकदा एका महिन्यात होणार नाही, हे चालूच राहणार आहे पुढच्या वेळेला. श्रीराम समर्थ. श्रीराम. डोळे बंद करूया. शांत. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हेची आता. जय जय रघुवीर समर्थ. ओम सहनावतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांति शांति शांती. डोळे बंद ठेवून 3दा दीर्घ श्वासोच्छ्वास आणि उभा श्वास नाकापासून नाभीपर्यंत. हातावर हात चोळूया. ते हात चेहऱ्यावर डोळ्यांवर चोळूया. अगदी सावकाश डोळे उघडून समोर भक्त, भगवंत, संत यांचा जो दरबार भरलेला आहे, दर्शन घेऊया. इथे असलेल्या सर्वांना नमस्कार करूया. शांत आनंद.